श्री स्वामी समर्थ मंडळी, गुड मॉर्निंग. मी आज इलय रत्नागिरीत. म्हणजे मी इलय कालच आहे. 4 दिवसाची ट्रिप हा. आपल्या नागपूरची पार्टी हा. लोक त्यांना फिरूचा रत्नागिरी, देवगड, आपला मालवण. तर मग कालपासनं ट्रिप होती, पण काल माझी थोडी कोर्टात काम होता म्हणून माका येऊक नाही गावला. तर मग ते एक दादा बोलले मी जाते गाडी पुढे घेऊन, तू मागसून कोर्टातला काम झाला की ये. मग मी काल संध्याकाळी 4 वाजता निघाले माझी स्कूटी घेऊन देवगड असून, आणि रत्नागिरीत येऊन पोचले 6 वाजता. आणि गाडी ताब्यात घेतली आपली, आणि त्यांना म्हटले तुम्ही माझी गाडी घेऊन घरात जावा. तर मग अशा प्रकारे आज गाडी ताब्यात घेतलं आहे. आजची गाडी पण चांगली आहे, आपली ड्रीम गाडी आहे. तर तुम्हाला दाखवतं आहे गाडी काय आहे, कशी आहे, माणसा कोण आहेत, काय काय फिराक मिळतं आता रत्नागिरीतले स्पॉट. आणि काल त्यांनी एका दिवसात रत्नागिरी स्टेशनपासून गाडी घेतल्यानी माणसांका आणि लोकल स्पॉट केल्यानी थिबा पॉईंट, थिबा पॅलेस, रत्नदुर्ग किल्ला, ॲक्वारियम, फिश ॲक्वारियम आणि मांडवी बीच. हे काय मला तुमका स्पॉट दाखवूक मिळाले नाही, म्हणून म्हटलं आता आज काय मी करतले तर तुमका दाखवतो आहे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन. अशा प्रकारे आजचं ब्लॉग बनवतो आहे, तेव्हा माझ्यासोबत राहा, तुम्ही काही जाऊ नको. आणि आजची आपली गाडी पण भारी आहे, तुमका सगळ्यांका आवडात. एक नंबर गाडी आहे, फोर्स ट्रॅव्हलरची अर्बानिया टॉप मॉडेल AC. चला तर मग निघाया आपण पुढच्या प्रवासात. तर मित्रांनो बघा, आपली आज गाडी आहे ही अर्बानिया कुणकेश्वरची सिंधू कन्या महिला प्रभाग संघ त्यांची गाडी आहे. टॉप मॉडेल हा अर्बानिया. तर तुमका मी आतना वगैरे सगळ्या गाडीचे डिटेल्स दाखवतोय, गाडी कशी आहे काय आहे. एकदम आरामदायी गाडी आहे. तर म्हटलं तुमका बाहेरना लुक दाखवूया गाडीचं कसं होतो. एक नंबर गाडी आहे आपली आज, चालूक पण एकदम मजा येता गाडी. आणि माका तर ही गाडी लय आवडता. म्हटलं आपल्या मंडळी कामातून दाखवूया. तुमची काय ट्रिप वगैरे असतात ना तर बिंदास माका कॉल करा, काय पॅकेज असतात तरी कॉल करा, आपण तुमका कमीत कमी करून देऊया ही गाडी भाड्यासाठी. तर बघा अशी गाडी आहे आपली, आपल्या श्रीदेव कुणकेश्वरची. तर मंडळी आपण रत्नागिरी हॉटेलसून डायरेक्ट सुटलंय आणि मी इलय डायरेक्ट गणपतीपुळ्यात. गणपतीपुळ्यात म्हटलं त्यांना आधी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावा आणि मग आपण म्हटलं बाकीचे स्पॉट करूया. मग मी त्यांना गाडी सोडलंय हय मेन दरवाजावर, आणि मी गाडी पार्किंग करून पुन्हा चालत इलय. आतमध्ये जाऊ काय मिळायचं नाही माका, कारण गर्दी पण हा थोडीशी, आणि तुमका बाहेरचूनच स्पॉट दाखवते थोडेफार काय होईल तर दाखवतंय. तर या हा प्रवेशद्वार श्रीदेव गणपतीपुळे संस्थान, आणि मग हयसून आतमध्ये जावं लागतं. आज बऱ्यापैकी गर्दी कमी आहे. आणि तुमका मेन गोष्ट सांगायची म्हणजे गणपतीपुळे आहेत किंवा आपल्या पूर्ण कोकण किनारपट्टीत समुद्राक उधाण इलेला आणि समुद्र खवाळलेलो भयंकर पाण्यात भयंकर करंट आहे. त्यामुळे समुद्रात उतारताना ना विचार करून उतरा आणि स्थानिकांचा ऐका. जे फलक लावलेले आहेत त्यांचा तंतोतंत पालन करा. उगाच तरी आपल्या जीवावर बेतून तुम्ही आतमध्ये जाऊ नको, कारण बऱ्यापैकी असे घटना घडतात, गेल्या वर्षी पण घडतात आणि वर्षानुवर्षा घडतात. त्यामुळे स्वतःचा जीव सांभाळून तुम्ही कायता करा, असं ह्यो माझा एक तुमका संदेश आहे. माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की ह्याचा पालन करा तुम्ही. तर मग हयसून लाईन चालू होता आतमध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आज काय तेवढी लाईन नाही हा. तर मी हयसून जाते आजमध्ये बाजारपेठेत. तुम्ही दर्शन करून बाहेर येलास ना की हय एक छोटीशी बाजारपेठ आहे, दुकानं आहेत लाईनीत. तुमका काय गणपतीची मूर्ती हवी असतील, ओटी हवी असतात, किंवा काय खेळणी बिळणी काय लहान मुलांका हवी असतील तर तुम्ही हे घेऊ शकता. ही भरगच्च बाजारपेठ हा, सगळे सामान तुमका मिळता. शो पीस हवे असतील तरी घेऊ शकतास, प्रसाद घेऊ शकतास. तर अशा प्रकारे ही बाजारपेठ हा. तुम्ही हा इलास ना तर नक्की भेट द्यावा आणि माका सांगा ह्याचे प्रॉडक्ट कसे आहेत ते. आणि ह्या बघा योजकचा पण शॉप हा, ते पण तुम्ही सामान घेऊ शकतास. प्रॉडक्ट योजकचे चांगले असतात. तर मित्रांनो मी आता इलय गणपतीपुळे मंदिराच्या एकदम जवळ. ह्या बघा ह्या मंदिर आहे गणपती बाप्पाचा, आणि ह्यो आईच्या उजव्या साईडीक हयसून खाली समुद्र हा पूर्ण गणपतीपुळेचो. तर मग गणपतीपुळेचो समुद्र तुमका दाखवूचो प्रयत्न करतोय थोडाफार शूटिंग करून. तर बघा लाटा पण भरपूर मोठे येतात आणि माणसा तरी पण काय ऐकत नाही आहेत, जातात पाण्यातच. पण माझं एवढंच म्हणणं असा बाबा, जीव सांभाळून पाण्यात जावा, कारण जीवन ह्या एकदाच हा, पुन्हा पुन्हा मिळत नाही. जावा तुम्ही नाही असा नाही, पण थोड्या पाण्यात काय ती मजा करा, जास्त आतमध्ये जाऊ नको, कारण समुद्र आता उधाणाचो हा तो आतमध्ये तुमका ओढून घेतलो 100%. त्यामुळे
आपला देवगड असो, रत्नागिरी असो, वेंगुर्ला असो, अगदी अलिबागपर्यंत जे बीच ना त्या बीचवर सांभाळून काय ते मजा करा. आणि मित्रांनो, गणपतीपुळेला दर्शन घेऊन मग मी इलं हे प्राचीन कोकणला. प्राचीन कोकण त्यांना बघूचा होता. प्राचीन कोकणच्याच बाजूक मॅजिक गार्डन हा त्यांचाच हा. ते गाडी पार्किंग करूची लागता. मग मी माझ्या माणसांका आधी प्राचीन कोकणला सोडलंय आणि गाडी हाणून लावलंय मॅजिक गार्डनला. ती बघा खाली गाडी लावलेली आहे आपली अर्बानिया. आणि म्हटलं तुमका आता थोडा दाखवूया प्राचीन कोकण मॅजिक गार्डन कसा काय हाता. म्हणून मग चलत चलत म्हटलं जाऊया आणि आपल्या मंडळींका दाखवूया बऱ्यापैकी. तर गणपतीपुळेवरनं सुटलास ना की सरळ सरळ लेफ्ट मारून यायचा आणि सरळ रोडने किती अर्धा किलोमीटर हा. बोर्डा पण लावलेली आहेत आणि सरळ सरळ पहिला तुमका गावताला ह्या बघा मॅजिक गार्डन. आणि मॅजिक गार्डनसून पुढे निघालास ना की समोरच प्राचीन कोकण हा. प्राचीन कोकण म्हणजे तुमका बऱ्यापैकी वरती डोंगरात जायचं लागता. त्यांनी काहीतरी बऱ्यापैकी बनवल्याने आतमध्ये मी कधी गेलंय नाही, पण बऱ्याच लोकांका थंय नेऊन सोडलंय आणि त्यांका आता आवडला. त्यामुळे तुम्ही कधी इलास ना गणपतीपुळ्यात तर नक्की प्राचीन कोकणला भेट द्यावा. आणि तुम्ही गेला असाल तरी मला कमेंट करून सांगा. आणि फायनली हे बघा मी येऊन पोचलोय प्राचीन कोकणला. आपल्या दशावतारातील कलाकारांचे हय बॅनर पण लावलेले आहेत, रंगवलेले आहेत. ह्यो रावण हा, ह्यो आपलो राजा हा, नारद मुनी आहेत, संकासुर हा. आणि आतमध्ये गेलास ना तर पूर्ण हिरवीगार झाडा आहेत, मस्त वाटता, एकदम शांत वाटता, थंड वाटता. आणि हय तिकीट काढूची लागता. एका माणसाची तिकीट 50 रुपये हा. आणि 50 रुपयात तुम्ही आत पूर्णपणे फिरू शकतास. मोबाईल नेऊचो असाल तर पण काही जे चार्जेस आहेत ते चार्जेस देऊन तुम्ही मोबाईल नेऊ शकतास. फोटो काढू शकतास, व्हिडिओ शूटिंग करू शकतास, असे त्यांचे फॅसिलिटी आहेत. मी त्यांना विचारलंय म्हटलं माझ्या मंडळींका सांगूया जरा सविस्तर. आणि मग प्राचीन कोकणसून मग मी निघाले मॅजिक गार्डनकडे जाऊ. म्हटलं तुमका मॅजिक गार्डन पण दाखवूया. मॅजिक गार्डन हे एक अर्ध्या मिनिटाच्या अंतरावरच हा. इथून तुम्ही पुढे गेलास ना की डायरेक्ट राईट साईडला वळायचा. हे तुमका बोर्ड पण दिलेला मॅजिक गार्डन. ह्यो मोटरसायकलवालो बघा कसं माझ्या अंगावर येता. म्हटलं बाबा बाजूसून जा जरा, माका कशाक आणि मोडून घालतस. तर मग ह्या बघा खाली वळलास ना, हे टायमिंग पण दिलेलो हा 8:30 ते 8:30. तुम्ही ह्या वेळेत कधी पण भेट देऊ शकतास. आणि मॅजिक गार्डनमध्ये त्यांनी छान बनवल्यानी हा. बाहेर डायनासोर वगैरे लावल्यानी आहेत. लहान मुलांका तर चांगलाच हा. बरेच ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर. मी तुमका बोर्ड पण दाखवतोय, तुम्ही बघा काय काय ॲक्टिव्हिटी आहेत ते. मी काय जास्त वाचलंय नाही, तुमका म्हटला व्हिडिओतूनच दाखवूया. आणि मी त्यांका काउंटरला जाऊन विचारलंय की तिकीट कसा हा काय हा. तर ते बोलले 200 रुपये आणि 250 रुपये त्याच्यात तुमका सगळे ॲक्टिव्हिटी आतमध्ये करूक मिळतात. म्हटलं ठीक आहे, माझ्या मंडळींसाठी म्हटलं मला माहिती होई होती. तर हे बघा हे ॲक्टिव्हिटी आहेत आणि हे पण ॲक्टिव्हिटी आहेत, तुम्ही बघून घ्यावा. तर मित्रांनो मी येऊन आता पोचलो आहे जय विनायक मंदिरकडे, जयगड रोडला, चाफेरी या गावात. या जय विनायक मंदिर हा. तुम्ही जयगडला जात असाल ना तर हे तुमका या बघण्यासारख्या मंदिर हा. JSWचा आहे, JSW कंपनी बनवल्या ना. आणि हय गाडी आपली पार्किंग केलं आहे सावळेक. जरा एक झाड मिटला ते म्हटलं सावळेक सर पार्किंग करूया. आणि हय बरोबर जय विनायक मंदिरच्या समोर ना हय शेड बनवलेली आहे. आणि ते माणुसकीची भिंत माका बघू गावली. माणसात काय माणुसकी बघू गावत नाही, पण माणुसकीची भिंत तरी हे लोकांनी बनवलेली आहे. मग बघा बोट आणि आपली गाडी एकाच रोडवर पार्किंग आहेत. तुम्ही कधी असा बघलाच नसाल. पाण्यात बोट असता आणि जमिनीवर रस्त्यावर गाडी असता, पण हे रस्त्यावरच बोट आहे आणि रस्त्यावरच आपली गाडी आहे. मग अशा प्रकारे जय विनायक मंदिरात त्यांना सोडलं आहे. ती जरा लेटच इली आहेत, लय लेट करतात लोक. त्यांना काय होणार नाही पुढचं वाटत नाही माका. तर दर्शन बिर्शन घेतील आणि येतील. मग तुमका दाखवते पुढे काय काय स्पॉट आहेत ते. चला तर मग रवा माझ्यासोबत, पूर्ण व्हिडिओ बघा. तर मित्रांनो त्यांना करूचा होता जयगड. आणि जयगडचं लाईट हाऊस आणि एक दोन थंय मंदिरं होती ती करूची होती. पण त्यांना आरेवारीचा बीच पण करूचा होता, गणपतीपुळेचं टेबल पॉईंट पण करूचो होतो. तर म्हटलं तेवढा शक्य नाही होणार कारण तुमका आधीच लेट झालो. माझं नाईलाज जा म्हटला, तुम्हीच लेट केलास. तर ती बोलली ठीक आहे, आपण जयगड वगैरे स्किप करूया आणि डायरेक्ट जाऊया गणपतीपुळे टेबल पॉईंट आणि आरेवारी बीच वगैरे. तर मग इलंय मी डायरेक्ट त्यांना घेऊन गणपतीपुळे टेबल पॉईंटला. तर बघा व्ह्यू एकदम भारी हा. संध्याकाळचो व्ह्यू हा. तुमका समुद्र पण पूर्णपणे दाखवलंय गणपतीपुळ्याचो. बघू तर इतकं छान वाटतं ना. तुम्ही पण बघा आणि आनंद घ्यावा आपल्या कोकण समुद्राचो. एकदम निळोशार समुद्र दिसता वरसून हा. तुमका व्हिडिओत तर दिसताच हा, पण माका बघू पण इतकं छान वाटत होतो ना.
नमस्कार मंडळी. काल म्हाका येऊक रात्री 10 वाजले. मग काय व्हिडिओ करूक गावलो नाही. मी गेलो होते जयगडला. तुमका जयगड आणि जयगड लाईट हाऊस तर दाखवूकच मिळाला नाही. जय विनायक मंदिर केलं आणि बागे इलव JSW कडनं, कारण त्यांना वेळ खूप झालो होतो आणि लोक नागपूरची असल्यामुळे ना त्यांना लय वेळ जाता आणि बीचवर वगैरे गेली तर लय वेळ काढतात, म्हणून मग बाकीचे स्पॉट झाले नाही. ठीक आहे, जयगड आणि किल्लो वगैरे तुमका नेक्स्ट पुढच्या ट्रिपमध्ये दाखवीन. आणि आज हा दिवस 1 2 तिसरो दिवस आज. तर आज मी निघतलं देवगडाक जाऊ खंयसून चेकआउट करतलो आणि जाताना पावस मठ विजयदुर्ग किल्लो आणि बाकी काय बीच वगैरे ती करीत जातलो पुढे. तर तुमका दाखवते आजच्या दिवसात काय काय बघू मिळतं. आता काल दाखवलं आहे बऱ्यापैकी आहे. आणि माझ्यासोबत राहा, व्हिडिओ स्किप करू नको, शेवटपर्यंत राहा. परवा त्यांना सोडूचा. तर चला भेटूया पुढच्या प्रवासात. तर मित्रांनो, मी येऊन पोचलोय पावसमध्ये श्री स्वरूपानंद स्वामींच्या मठाकडे. रत्नागिरीतून जो निघालोय तो भाटे बीच केलंय वाटे आणि मठात दिलंय, डायरेक्ट गाडीवरती पार्किंग केलंय आणि आता त्या माणसांका सोडलंय मठात. तर तुम्ही रत्नागिरीतून देवगडात येत असाल ना, तर तुमका या मस्त ठिकाणा स्वामींचो मठ हा येवा, नक्की भेट द्यावा आणि दर्शन घेऊन जावा. छान हा. तुमका आता मी दाखवते पुढे जाऊन. आतमध्ये काय शूटिंग करूक देत नाही, पण बाहेरसून जेवढी मिळात तेवढी शूटिंग करून दाखवतंय. चला तर मग जाऊया पुढे. तर मित्रांनो, या बघा, या स्वरूपानंद स्वामी मठांच्या हय डाव्या साईड एक पार्किंग आहे. तुम्ही गाडी पार्किंग करू शकता आणि थंय मग जायचं स्वामी स्वरूपानंद स्वामींच्या मठात आतमध्ये. आणि ह्यो बघा तुमका बाहेरसून दाखवतो, ह्यो मठ हा खालच्या बाजूक. आता आरती चालू हा. माझी गाडी वर लावल्यामुळे मला खाली जाऊक मिळत नाही, कारण रोडवर गाडी येतील, ST येत, म्हणून मी थांबलोय बाहेर. तर तुमका बाहेरसून स्वामींचं मठ दाखवतोय. तुम्ही पावसमध्ये यावा, या तीर्थक्षेत्रात भेट द्यावा. परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस. तर बघा, हे देसाई बंधूंचे प्रॉडक्ट मिळतात सगळे. फॅक्टरी आउटलेट हा. तुमका ज्या काय व्हायत असतात कोकणी मेव तर हे घेऊ शकतात. तर मित्रांनो, पावसमधून मी इलय आता डायरेक्ट कशेळीत सूर्यनारायण मंदिर बघूचा होता त्यांका. तर हे पण एक स्पॉट चांगलो हा. श्रीदेव कनकादित्याचं मंदिर आहे, सूर्यनारायण शैलीत केलेलं हा. तर तुम्ही बघू शकतास, मंदिर एकदम भारी हा. तर मित्रांनो, असा होता या आपला कनकादित्य मंदिर कशेळीतला. आणि मी आता जात आहे कशेळीतून वरती देवघळी बीचला. देवघळी बीच पण बघण्यासारखं हा. आता दुपारचं टायमिंग हा, त्यामुळे दुपारचं टायमिंग शक्यतो स्किप करा. त्यामुळे तुम्ही संध्याकाळची येवा. आता हेही लोक बाहेरच पडली आहेत 11 वाजता रत्नागिरीसून. तर माझं नाईला जा, मी काय करू शकत नाही. चला तर मग आपली गाडी घेऊया आणि निघाया देवगळी बीचला. तुम्ही पण राहा माझ्यासोबत. तर मित्रांनो, मी इलय आता थैसून डायरेक्ट कशेळीत देवगळी बीचवर. त्या बघा, या पार्किंग हा, हे तुम्ही गाडी लावू शकतास. आणि देवगळी बीच तुमका मी दाखवतोय खाली. मस्त हा बीच बघण्यासारखं स्पॉट हा. आज काय तेवढी गर्दी नाही हा. लोक बरीचशी काय इली नाहीत आजत फिराक. शनिवार रविवार असान तरी. मित्रांनो, मी तुमका ही वरसून शूटिंग करून दाखवतोय. माका वरसून बघूनच भीती वाटता, कारण समुद्र ना भयंकर खवळलो हा, भयंकर उधानीला पाणी का. आणि लाटा तर एवढे मोठे मोठे येतात ना, तरी पण ही लोक ही बघा आतमध्ये जातात. या वर टेबल पॉईंटला जाऊ काय टेन्शन नाही,
सेल्फी पॉईंटला, पण लोक आतमध्ये पण बीचवर जातात आणि मग नको तर होऊन बसता. मग मी तुमका आता खाली पण जाऊन दाखवतोय काय विषय होतो, लाटा केवढे केवढे येतात ते. मी आता काय जास्त बोलत नाही आहे, तुम्ही फक्त बघा, पूर्ण बघा. समुद्राचं तुमका पूर्ण शूटिंग करून दाखवतोय, लाटा केवढे येतात आणि खडकांका केवढे आपटतात ते. त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. मी आता हे बघा जातंय त्या कशेळी बीचच्या दिशेने जातंय आणि खाली उतारतले जाऊन आणि समुद्राच्या अगदी जवळ जाऊन तुमका मी व्हिडिओ करून दाखवतले. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग मी आता जास्त बोलत नाही आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज हा चौथो दिवस आपलो. काल मी त्यांना रत्नागिरीसून रात्री म्हाका झाली येऊ देवगडात. आपल्या आराध्य हॉटेलला त्यांची बुकिंग होती, ते त्यांना सोडले रात्री आणि माका येऊ 10 वाजले. आणि त्यांना आज सकाळी जायचा होता बीचला थोडा, कारण नागपूरचे लोक होत ना ती, त्यांनी समुद्र कधी बघितल्यानी नाही. तर माका बोलतात दादा जरा आमका बीचला सकाळी सोडा. तर मग मी पण सकाळी तिला गाडी घेऊन त्यांना बीचला सोडलंय. आणि मित्रांनो, कालच ना गणपतीपुळ्यात 10 लोक बुडाली, त्याच्यातले 5 जण गावले आणि 3 लोकांचो काहीतरी प्राण गेलो. बिचारी दुर्दैवी त्यांचा अंत झालो. तर समुद्रात जाताना आता सावध जावा, कारण समुद्र खवळलेलो पाण्यात करंट हा, त्यामुळे आतमध्ये कधी ओढून घे सांगू शकत नाही. स्थानिकांचा ऐका. म्हणून काल दुर्घटना झाली म्हणून मी ह्या माझ्या आजच्या लोकांबरोबर थांबलोय. म्हटलं काय घडून देत नको विनाकारण, म्हणून त्यांच्यासोबत गेलोय. तर ती आतमध्ये पाण्यात जायची आणि काहीतरी व्हायचा म्हणून थांबलंय. आणि आत्ता इलंय मी घराकडे पुन्हा. मग कपडे वगैरे चेंज करून आता निघाले पुन्हा त्यांना घेऊ. आज त्यांचा चेकआउट हा, आणि आता त्यांना घेतलंय आणि मालवणात जातलंय. आणि मालवणचे 1-2 स्पॉट करून मग त्यांना कणकवली रेल्वे स्टेशन किंवा रत्नागिरी रेल्वे स्टेशनला सोडतलंय. तर बघते तुम्हाला काय दाखवून मिळत आता. आणि हो बघा, आज पावसाचं वातावरण हा, थोडं पाऊस पडाक लागलो हा. तर दाखवते तुमका मालवणात काय बघू मिळता. आणि आज आपल्या गिरायक कस्टमरची रिव्ह्यू पण आपण घेऊया, बघूया त्यांना काय आपल्याबद्दल वाटला 4 दिवसाच्या ट्रिपमध्ये. चांगली ट्रिप वाटली की वाईट वाटली, अनुभव कसं येईल. चला तर मग भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत रवा माझ्यासोबत, व्हिडिओ बघा पूर्ण. आणि मित्रांनो, आज शेवटचा दिवस आहे आणि मी येऊन पोचले मालवणात राजकोटला. त्यांका त्यांच्या प्लॅननुसार सगळा मी फिरवलंय. आता त्यांच्या थोड्या वेळानुसार काय त्यांका थोडे स्पॉट मिस झाले. तो काय माझा दोष नाही आणि त्यांचा पण दोष नाही, कारण टायमिंग पुढेपाठी होता. पण त्यांना बऱ्यापैकी फिरवलंय आणि पावसाक सुरुवात झाली आहे. आता मी हैना जातलंय कणकवली रेल्वे स्टेशनला. त्यांना ते सोडतलंय सुखरूप आणि त्यांचा रिव्ह्यू पण घेऊया. चला तर मग मित्रांनो, फायनली येऊन मी पोचलोय कणकवलीत. ते राजकोट किल्लो एक मालवणात केलं, काय जास्त फिराक नाही गावला. आपल्या गाडीचे टायर पंक्चर झाले, बघलास ना, दोघोले एकदम झाले. आणि दुपारपासून ना माझी तब्येत पण लय खराब हा. काय झालं आज कळत नाही, अंग बिंग दुखता सगळा. गाडी चालू पण मला होई नाही होती, पण कशी बशी आणलंय त्यांना सुखरूप सोडलंय त्यांच्या प्रवासाक. आता ते जातील पुढे नागपूरला. त्यांना विचारूया मिळाली तर रिव्ह्यू कसं हा, काय आपलं, त्यांना कशी वाटली ट्रिप. तर त्यांच्या तोंडूनच ऐकूया. आणि मी आता जातले घराक, त्यांचं रिव्ह्यू घेते आणि मग बघूया उद्या डॉक्टरकडे जाऊ काय. माका चलाक पण होत नाही हा. मंडळी, ही लोक होती नागपूरची फॅमिली. हां माझाच होता. तर ही मंडळी होती नागपूरची आपल्यासोबत आज 4 दिवस. त्यांना मी होत तसा फिरवलं आहे. तर त्यांचा आज रिव्ह्यू घेऊया, बघूया त्यांना आपल्याबद्दल काय वाटला. तर
तर दादा तुम्हाला आपली ट्रिप आवडली काय? सर आमचं हे 3-4 दिवसाचा जो प्रवास होता तो खूप छान झालेला आहे. रोहन दादा यांनी आम्हाला खूप चांगल्यानी प्रत्येक प्लेसला म्हणजे त्या प्लेसेसची एक एन्शियंट माहिती आणि त्यांनी स्वतःचं एक लोकल एक्सपिरियन्स आम्हाला जे दिला आहे आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये, त्यामुळे आम्हाला खूप हे झालं आहे, बऱ्यापैकी हेल्प झालेली आहे. आणि आमच्याकडे लहान पोरंबाळं असल्यामुळे दादांनी आम्हाला बऱ्यापैकी खूप छान छान प्लेसेसला लंच आणि डिनर या दोन्ही अँगलमध्ये पण खूप हेल्प केलेली आहे. ठीक आहे मग, थँक्यू सो मच. पुन्हा कधी आलात तर नक्की भेटा. येस दादा, विल सगळ्यांनी डेफिनेटली रेकमेंड रोहन भाऊ हो, नक्की फॉर नक्की द कोकण ट्रिप. नक्की शुअर. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, त्यांचे रिव्ह्यू बघलास ना, सगळे रिव्ह्यू दिल्याने. आणि मी आता निघाले जाऊ देवगडात माझ्या घराकडे. मग जाऊ आता वाजले 8:30 9 वाजले. आता जाऊ वाजतील 11-12 वाजतील. आता जाते मी, काय दुपारी पण जेवलंय नाही, पोटात दुखता माझ्या लया कुशीत वगैरे. तर मग आत्ता पण काय जेवतलंय नाही, काहीतरी फ्रूट वगैरे खातलंय आणि जातलंय पुढे. तर मंडळी चला, आजचं माझं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलो तो नक्की सांगा. आवडलो असाल व्हिडिओ माझं तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत. आणि हां, सबस्क्राईब नक्की करा.